ये रही वाई और ये रहा वाई का सूबेदार खां, अफजल खां मोहम्मदी, ताकत का दूसरा नाम। और ये है बागी सीवा का इलाका। अहो खान साहेब, गलती करताय तुम्ही। गलती और हमसे? साफ साफ कहो प्रतापराव। अहो खान साहेब, यो इलाका सिवाचा नाहीये, यो इलाका अपना होने वाला है। बहुत खूब प्रतापराव, अब सीवा की सारी जागीर हमारी होगी। अहो यकीनन यकीनन। अहो आत्ताच तो उंदीर पळायला लागलाय। अहो पळून पळून पळणार कुठं, आणि आता पळालाच तरी खान साहेबाच्या पंजातून थोडी सुटणार आहे। नहीं छूटेगा, हम उसे गिरफ्तार करेंगे और पूरे इलाके पर आदिलशाही हुकूमत चलाएंगे। लेकिन खान साहब, अगली चाल क्या होगी हमारी? चाल नहीं, अब हमला होगा। आज तक उन्होंने हमें भगाया, आज के बाद हम उन्हें भगाएंगे, उन दोनों माँ बेटों को। एक काम करो फाजिल। जी अबूजान। आपने जो सूरमा सरदार है, कल्याण जी यादव, नाइक जी पांडे, ये मूसे खान, ये सब सीवा के मुल्क पर हमला करेंगे। सबको बताया जाए कि सीवा का मुल्क तबाह करे, बेचिराग कर दो। राजा, लय मोठा तळ पसरलाय खानानं। कृष्णा काठापासून पार असल्या गावपत्र गेली त्याची छावणी। आजूबाजूची गावं उठून गेली। राज, आता थांबून चालणार नाही। मग काय आक्रमण करायचं? एवढं सोपं नाहीये ते राजे। खानानं केवळ वाईला विळखा घातला नाहीये, तर त्याच्या तळाचा रोग राजगडाच्या दिशेने केव्हाही निघू शकतो असाच ठेवलाय। राजे, अफाट अफाट सैन्य दळ आहे त्याचं। राजा, खानाकडे दारू गोळा भरपूर आहे आणि काल बे 8 बैलगाड्या भरून दारूचं रांजण आलं आहे। म्हणजे मोठीच तयारी सुरू आहे त्याची। होय, आणि काळजीची खबर ही आहे की त्यानं आपल्या जावळीत मावळात त्याचे हेर घुसवले आहेत आणि फौजेच्या छोट्या छोट्या तुकड्या करून त्यानं सुप, पुणे, शिरवळ, आसवली या भागात पाठवले आहेत आणि त्यात मोठमोठे सरदार आहेत। भाऊसाहेब, खानानं वेगळीच चाल खेळायला सुरुवात केली। स्वराज्यातील रयतेवर अन्याय करायचा, तुम्हाला चिडवायचे, म्हणजे तुम्ही बाहेर पडाल। राजे, खानाचा खलिता आलाय। मजकूर काय? एकूणच धमकीचा मजकूर आहे। तो म्हणतोय तुम्ही बेजबाबदार वर्तन करत आहात, तुम्ही तातडीने आदिलशाही मुलूक व किल्ले आमच्या हवाली करा, नाहीतर मुलखाची राख रांगोळी करून तुझे पारिपात्य करणार हे निश्चित, आणि तेही लवकरच। बंद कर, बंद कर। ये तेल है, ये जहर, पूरा बदन चल रहा है। औरंगजेब, ये क्यों ऐसी अजियत ढा रहा है मुझ पर? रहम कर, रहम कर। रहम? अबूजान, रहम ही तो कर रहा हूं आप पे। आपको जिंदा जो रखा है मैंने, क्या ये रहम नहीं है? ये रहम है, ये रहम है। तो फिर सजा क्या है? इससे अच्छा तो मुझे जहर क्यों नहीं देता? मेरी मौत आसान कर। अबूजान, ये
कैसी बातें कर रहे हैं आप? ये मेरा काम नहीं है। मैं तो एक नेक दिल इंसान हूं, अल्लाह का पाक बंदा हूं मैं। मुझे उसकी नजर में गुनहगार नहीं बनना। अरे शैतान है तू, शैतान। तेरे जैसी औलाद किसी को ना मिले। हराम, तूने मेरा ताज तक सब कुछ छीन लिया। सगे भाई दारा सूजा मुराद को बेरहमी से मारा। नहीं, तू चैन की मौत नहीं मरेगा। कीड़े पड़ेंगे तुझ पर, कीड़े। अब्बूजान, ज़बान को काबू में रखिए। हिंदुस्तान के होने वाले आलमगीर से बात कर रहे हैं आप। अरे जा, तेरी औकात नहीं है इस तख्त पर बैठने की। तूने मुझे जो तकलीफें दी है ना, उससे भी ज्यादा तकलीफ देने वाला इस दुनिया में पैदा होगा। तुझे हर अहद तड़पाएगा। यही बद्दुआ है मेरी। हुजूर, अब्बूजान, आपकी बद्दुआ तो लगभग कबूल हो गई थी। मुझे तकलीफ देने वाला वो दक्खन का सीवा वो पैदा हो गया था, लेकिन मैंने कहा था ना कि मैं अल्लाह का बंदा हूं, उसकी मेहर है मुझ पे। खबर सुनी? मेरा दूसरा दुश्मन अफजल खान 35,000 की फौज लेके वाई पहुंच गया है सीवा को मसलने के लिए। अब वो सीवा और उसकी वो मां जीजाबाई दोनों को खत्म कर देगा। वो मां बेटे अफजल खान का सामना नहीं कर सकते अब्बूजान। मेरा एक दुश्मन तो गया, सिवा खत्म। या अल्लाह, शुक्रन। खान साहेब, अहो हमले सुरू झाले बघा. आपल्या पांढरे सरदारांनी शिरवळबे चिराग केलंय आणि सैफ खाननी कोकण ताब्यात बी घेतलंय. हा जानते हैं. आता सगळ्यात आधी वाईच्या किल्ल्याची डागडुजी करून त्याला बुलंद केला पाहिजे. किसके लिए? वो खान साहेबांसाठी. लेकिन अब्बू जान इतने दिन थोड़े रहेंगे वाई में. नाहीच राहणार. अहो पण जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत वास्तू चांगली असली पाहिजे. हुजूर, दूसरी बात, बीजापुर से वाई तक के सारे रास्ते साफ कर दिए हैं और वहां पर पहरेदार बिठाए हैं. और सबसे बड़ी बात, बड़ी बेगम साहिबा का हर हुक्म हम तक आसानी से पहुंचेगा. शिवाय रसद आणि कोमतही लवकर पोहोचेल. बाजी, आपण इतकं सांगतोय पण खान साहेब स्वतःहून काहीच बोलत नाही. खान साहेब कशात तरी मशगूल आहेत असं वाटते. राखेत अडकलेत आज. नाही म्हणजे काहीतरी महत्वाचं असणारच. ती राग बी कापडात गुंडाळून घेत्यात. तर काहीच समजत नाही काय करायला लागलेत ते. अब वक्त आया है. भरी दरबार में जो हमने कसम ली थी वो पूरी करने का. ताकत का दूसरा नाम अफजल खान. इंशाअल्लाह अब्बू जान, सब यही तो चाहते हैं. हमारे फरमान का जवाब दिया सिवा ने. काही ना काहीतरी जवाब द्यावाच लागेल. राजे, काय जवाब द्यावा? काही ना काहीतरी जवाब द्यावाच लागेल. राजे, काय जवाब द्यावा?
आता आता काय करायचं? राजे तर न बोलताच निघून गेले. कधी नव्हे ते राजे आज मसनत सोडून निघून गेले. वय अव घडतंय बी तसंच. बुद्धीचा आकडाच होतो या. म्हणूनच शांतपणे घ्यायला पाहिजे. अहो, काय शांतपणे घ्यावं? किती हैदोस घातलाय बघताय ना. आज खान स्वराज्याच्या उंबरठ्यावर उभा राहून आपल्याला ललकारतोय. आपण गप बसून राहायचं तळग्यासारखं. तानाजीराव, त्यांच्यावर चालून झालं काही नाही, पण 35,000ची फौज आणि आपण जेमतेम 5,000. सांगण कशी घालायची? अहो, फत्ते खानाच्या यायला तरी किती होतो आपण? जे होईल ते होईल. आम्ही आमचा राजा असा चित्तागती झालेला बघू शकत नाही. अहो जरा सबुरीने घ्या. अहो कसली सबुरी? अहो सबुरी मिळवस तू गाव पेटवायला लागलाय. वाईवरनं विजापूरला रस्ता करतोय. कृष्णेच्या काठावर गुरजाचा वाडा बांधतोय. याचा अर्थ तो आता ठाण मांडून बसणार तोच त्याला तिथून उठवू आणि देऊ तडाखा. या राजांची आज्ञा आणि चला. हर हर महादेव बोलू आणि तुटून पडू आणि कटून मरा. स्वतःही मारा आणि दुसऱ्यांनाही मारा. स्वतःच्या घराचा कोळसा आणि स्वराज्याची राख करून घ्या. राख. इखलास खान। जी बड़ी साहिबा, हुकुम। अफजल खान का दिमाग ठिकाने पर तो है कि पूरा पागल हो गया। क्या हुआ बड़ी साहिबा? इस राख को क्यों भेजा है? आपने ही तो कहा था उसे, जो लूट लोगे उसमें से खास चीजें यहाँ भेज दो। क्या? इस राख में क्या खास है? मानो तो कुछ नहीं, जानो तो खास है ये बड़ी साहिबा। इस राख में दक्खन की तबाही की खुशबू है। दक्खन के जले गांव की राख है ये। समझो स्वराज की राख। बहुत खूब, बहुत खूब। काश ये राख सीवा की होती, काश ये राख जीजाबाई की होती। इंशाअल्लाह वो भी जल्दी आपके सामने रखेंगे। हमें इंतजार है सीवा की राख का, सीवा के खजाने का। सीवा ने लूटा हुआ आदिल शाही खजाना चाहिए ही। हीरे, जवाहरात, लाल सोने की मोहरें, इससे पूरा कमरा भर देंगे। और फिर इस भाले पर सीवा का सर लगाऊंगी, पूरी दुनिया को दिखाऊंगी। ऐसे ही होगा और जल्द ही होगा। अफजल को कहो दिल से नहीं दिमाग से काम करे। बड़ी साहिबा ने कहा है। कुणाचा घास नाही आऊसाहेब, तुम्ही नुसता हुकूम करा। होय आऊसाहेब, तो खान असेल मोठा, पण आम्ही बी काय मेल्याचं दूध पेलो नाही। तुम्ही फक्त भीड बोला, भिडलोच मग। आऊसाहेब, अहो पोरांचं रक्त कसं उसळतंय बघा। तुम्ही जे पेरलंय ते आता उगवतंय, तेव्हा आता तह नको, युद्धच करू। राजे, बोलणं सोपं आहे, करणं अवघड। खरंच अवघड आहे राजे, कारण खानाकडे प्रचंड तोफखाना आहे, सैन्य सागर आहे। वय राज, अरे महत्वाची बाब म्हणजे खानाची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे। म्हणजे आता यावेळी संयम महत्वाचा आहे राजे। हो राजे, संयमानं वागणं गरजेचं आहे, कारण आपण जर खानावरती आक्रमण केलं आणि समजा त्याचे 2000 अशम मारले तरीही आपण त्याचा बालही बाका करू शकत नाही। पण जर का आपली 200 माणसं जरी ठार झाली, आपलं नुकसान भरून काढणं शक्य नाही। तेव्हा राजे, संयमानं आणि सावधतेनं राहणं गरजेचं आहे। कशाला संयम? अहो या संयमामुळेच खान आपल्याला भित्र समजल। नकोच ते, आता हल्ला करायचा आणि रोज जमल तेवढा खान कापून काढायचा। आणि आऊसाहेब, यो सह्याद्री आहे, तो आपल्यालाच सामील आहे।
अहो 12 मावळातली पोरं अशीच खवळली. आणि आपला गनिमी कावा काय करू शकतो हे त्या खानाला बी चांगलंच समजत. आणि महत्वाचं म्हणजे राज, खान आता आपल्या भूल थापांना बळी पडणार नाही. कसा पडणार? कारण आपलीच फितूर झालेली माणसं त्याला शिकवतायत, सांगतायत. हो, त्यामुळेच तर खान आता सावध पावलं टाकतोय. राजे, खानानं वाईमध्ये छावणी टाकली याचा अर्थ आपण अडचणीत येणार. हमने जो फरमान भेजा था सीवा ने उसका जवाब दिया नाही. क्यों नहीं दिया जवाब? शायद डर गया होगा खान साहब. खलीता लिखने में कैसा डर? अगर जवाब देने के लिए मुंह नहीं खुलता तो उन होठों को हमेशा के लिए सिलवाना होगा. फाजिल खान जी. कुछ ऐसा करो कि उसकी सांसें हमेशा रुकनी चाहिए. सांसें तो तब बंद होंगी अब्बू जान जब हम राजगढ़ पर हमला करेंगे. खान साहेब आपण इथे आहोत वाईमध्ये. ही आहे वाई. हा तोरणा, हा रोहिडा आणि हा राजगड. किले क्या दिखा रहे हो कृष्णाजी राव? सीवा दिखाओ, सीवा. शिवाजी तर राजगडावरच आहे. खान साहब इजाजत दो, मैं राजगढ़ पे हमला करता हूं. या राजगडाभोवती फास जर आवळला तर शिवाजीची उपासमार होऊन तो शरण येईल. लेकिन वो राजगढ़ से भाग निकला तो? अहो पळून पळून जाणार कुठं? सगळ्या किल्ल्यांवरती आपले चौकी पारे असतील. वाह वाह, बहुत खूब, बहुत खूब. मतलब अब्बूजान दोनों माँ बेटे हाथ बांधे आपके सामने माफी मांगने आएंगे इंशाअल्लाह. एवढ्या रात्री का बोलवलं असेल? तसंच काहीतरी जरुरीचं असणार. यो खान आहे त्यावर असंच चालणार. थोडी सुखाची झोप लागू देतोय त्यो. आले. राज, मग काय ठरलं तुमचं? अहो साहेब, अहो आमासनी बी कळू द्या की. स्वराज्याच्या हितासाठी बुजुर्गांचा, कारभाऱ्यांचा सल्ला मोलाचा वाटतो. आणि राजेंनी सांगितल्याप्रमाणे तरुणांचा जोशही उमदा आहे. त्यांची लढण्याची इच्छा प्रबळ आहे. पण मग शेवटी ठरलंय काय? सगळ्यांच्या सल्ल्याचा विचार करता आम्ही असं ठरवलंय की 2 पावलं मागं जायचं. माग? हो, माग. पण मागं जायचं ते पुढं मोठी झेप घेऊन सावज टिपण्यासाठी. त्यामुळे आपण लढायचं ते वेगळ्या पद्धतीनं, झुंजायचं पण पारंपरिक रीतीनं नाही. ही लढाई आधी बुद्धीच्या जोरावर आणि मग तलवारीच्या धारेवर असेल.